नमस्कार मंडळी, आज आपण आलोय गीर गाईच्या फार्मवर. तुमची नजर जाईल तिथपर्यंत तुम्हाला फक्त गीर गाई दिसत असतील. काही यात म्हशी सुद्धा आहेत. इकडे लहान लहान पिल्लं दिसत आहेत तुम्हाला गीर गाईंची. सगळ्या जातीवंत गीर गाई आहेत. आणि इथं दादा आणि ताई धारा काढत आहेत. दादा काय चाललंय? काय नाही, धारा चालल्यात. बर, त्या सगळ्या गाई आपल्या सगळ्या बर गीर गाई. गिर बर. आणि आता मग हे दूध तुम्ही डेअरीला घालणार की आम्हाला पण विकणार? हो, येता सरतीबाला बी आणि डेअरीला पण, उरलेलं डेअरीला. बर, म्हणजे सगळ्यात पहिल्यांदा तुम्ही आम्हाला देणार? हो. जर आलो आणि म्हणलं, दादा आम्हाला पाहिजे, हो तसं कस्टमर येतात ना, 1-2 लिटर आणि आता डायरेक्ट माझंच भांडं लावलं तर चालतंय हा का? चालेल ना. चालेल. हो बिंदास. बर, मग कसं लिटर? 60 रुपये. 60 रुपये लिटर आमच्या समोर दादा पिळून देणार दूध. हो, तुम्ही बघू शकता. मग दादा या जनावरांची देखभाल कशी करता तुम्ही? खाद्य वगैरे, पाणी? पाणी म्हणजे आम्ही गाडी टाकी ठेवतो आणि 2 टाक्यांमध्ये खाली करतो. बर, म्हणजे पाणी विकत? हा, पाणी विकत, चारा विकत, पाणी चारा विकत, विकत, सगळं पाणी विकत. विकत. फुकट काय नाही झालं. बर. हो, तर मित्रांनो, तुम्ही ऐकू शकता ही व्यथा आहे यांची. तर याच्यासाठी आपल्याला शक्य तितकं गोसेवा हे निधीच्या फॉर्म मध्ये करायची आहे. आर्थिक पद्धतीने आपण जितकं शक्य होईल तितक्या दादांना मदत करू. कारण एक शुद्ध चांगलं काम ते करत आहेत. ताजं शुद्ध दूध आपल्याला अगदी इथं येऊन फक्त 60 रुपये लिटर ते देत आहेत आपल्या समोर. तर आपण शक्य तितकं दादांना मदत करू. मग दादा, इथं तुम्ही अजून काय काय, म्हणजे इथं मला शेणखत दिसतंय पलीकडे? हो, हे शेणखत आहे. शेणखत आहे. हो, कसं आहे मग, शेतकऱ्यांना पाहिजे असेल तर साधारण काय? शेतकऱ्याला 3000 रुपये 2500 रुपये असे शेणखत देतो. ट्रॉली ट्रॉली 3000 रुपयाला एक ट्रॅक्टरची ट्रॉली शेणखत, हो, शुद्ध गीर गाईची. शुद्ध गिर. बरं. आणि मग गोमूत्र पाहिजे असेल तर? तरी कोणी आलं समजा धरून ठेवा, मला शेतीला लागत, हा. तर आपण धरून ठेवतो, बॅरल भरून ते घेऊन जातात गाडीला. बर. हो, आणि एखाद्या घरगुती धार्मिक कार्यासाठी, विधीसाठी पाहिजे असेल तर? तसंच देतो आम्ही. त्याचे पैसे रुपये नाही घेणार. काय नाही घेणार, ते नाही, मोफत नाही. देणार तुम्ही. ते मोफत. भगवंताच्या कार्यासाठी तुमची एक सेवा आहे. बस बस. बघा मित्रांनो, दादांचं असं म्हणणं आहे की ते भगवंताचं कार्य असेल तर एकही रुपया आपल्याकडून आकारत नाहीत. आपलंही काहीतरी दायित्व आहे की ह्या गायींसाठी आपण काहीतरी देणं लागतो. ह्यांच्या चाऱ्यासाठी, ह्यांच्या पाण्यासाठी सगळं विकत आहे. सगळं तर विकत. शक्यतो आपण काहीतरी दान करावं असं मला वाटतं. एवढ्या सुंदर गायी आहेत, जातीवंत गायी आहेत, आणि एवढं शुद्ध सात्विक ताजं दूध आहे. ते आपल्याला पाहायलाही मिळणार नाही, ते प्यायला मिळणार आहे. 60 रुपये लिटर. डिस्क्रिप्शन बॉक्स मध्ये सगळ्या डिटेल्स दिलेले आहेत. नक्की नक्की भेट द्या. हे ताजं दूध काढलेलं तसंच कस्टमरला तसंच द्यायचं. कोणाचे लहान लेकरं बाळ पितात, बरोबर. तसं काही असं भेसळीत नसतो. जे काय आहे ते समोरासमोर समोरासमोर काढा आणि घेऊन जा. काढा आणि घेऊन जा. समोर यायचं, बसायचं, तसंच कस्टमर नेतात. छान. हो, चालेल. आपले लहान लेकरं बाळ, लोकांचे लहान लेकरं बाळ, ती पाप घेणं चुकीचं आहे ना. बरोबर. तसलं नाही करायचं. 2 रुपये भाव वाढून घेतो ना आपण, पण त्यांना चांगलंच द्यायचं ना. हो, तसलं नाही करायचं. बघू शकता पुन्हा अजून दूध काढायला लागलेत दादा त्याच गाईचं. हो, तरी पावसा पाण्याचं जरा कमी देतात दूध. त्या गाई आजारी वगैरे पडतात का? आजार नाही. बरं. पावसात बघा, आजारी पडलं तर मग तुम्ही काहीतरी वैद्यकीय सेवा करत असाल? म्हणजे एखादी समजा बाय चान्स आजारी पडली तर मी डॉक्टर बोलून घेतो. बर. आपल्यापैकी जर प्रेक्षकांमध्ये कुणाला वेटरनरी असतील, जर पशुवैद्यक कोणी असतील तर नक्की त्यांनी संपर्क करा. आपण इथं बऱ्याच गायी आहेत. माहित नसतं आपल्याला कुठल्या गाईला काय झालेलं आहे. इथं खूप साऱ्या गायी आहेत आणि पाहू शकता पाऊस आलेला आहे. पावसामध्ये ह्या सगळ्या गायी अशाच उन्हामध्ये, पावसामध्ये, पावसाळ्यात अशाच हे ढोर सहन करून घेतात. आणि यांच्या दुधात पण ॲव्हरेज असतं. ह्या दुधामध्ये पण याचं दूध आहे ना, दूध याचं पण ॲव्हरेज चांगलं असतं. बर. इम्युनिटी चांगली असते. पाहू शकता सगळ्या गायी ह्या भर पावसामध्ये अशाच असतात, उन्हामध्ये सुद्धा अशाच असतात. इथं फक्त निवारा केलेला आहे त्या लहान पिलांना. बाकी सगळे ज्या गायी आहेत ना, तुम्ही जितकं पाहाल तितक्या सगळ्या गीर गायी ह्या उघड्यावरती आहेत. फक्त ह्याच बाजूला नाही म्हटली, अगदी तिकडंही आहेत, पलीकडे तिकडेही दिसत आहेत. काही काही ठिकाणी म्हशी पण आहेत, काही काही ठिकाणी थोड्याशा गीर गायींची संख्या या ठिकाणी मोठी आहे. ज्यांना कुणाला गोमूत्र पाहिजे, दूध पाहिजे, धन्यवाद.